नजर टाकूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्यांवर। लोकसभा निवडणुकीसोबतच 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा। ओडिशा, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आणि सिक्कीममध्ये पार पडणार निवडणुका। आंध्र प्रदेश, सिक्कीममध्ये एकाच टप्प्यात निवडणूक, तर अरुणाचल प्रदेशमध्ये 19 एप्रिलला आणि ओडिशामध्ये 2 टप्प्यात मतदान होणार। संघाच्या वार्षिक प्रतिनिधी सभेचा आजचा शेवटचा दिवस। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा नागपुरात सभेला हजर राहणार। सकाळच्या सत्रात सहकार्यवाह निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार। मी शिवसेनेचा काँग्रेस होऊ देणार नाही, मुंबईच्या मानखुर्द परिसरात झळकले बॅनर। राहुल गांधींच्या सभेला शिवसैनिकांचीच गर्दी होणार असल्याची माहिती। दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी बीआरएस नेत्या के कविता यांना 23 मार्च पर्यंत ईडीची कोठडी। हैदराबाद इथल्या निवासस्थानी ईडीने छापा टाकल्यानंतर कविता यांचा मद्य धोरण घोटाळ्यात हात असल्याचा ईडीचा दावा। नागपुरात ओबीसी भवनसाठी 1000 चौरस मीटर जागा मंजूर। ओबीसी भवनासाठी 37 कोटींचा खर्च होणार। ओबीसीचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंच्या मागणीला यश। मुंबईतील वर्सोवा परिसरातील 19 हेक्टर क्षेत्रावर आधुनिक मासेमारी बंदर उभारणार। महाराष्ट्र सागरी मंडळाचा प्रस्ताव सादर। आज मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड दरम्यान 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक, तर हार्बरच्या कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरही 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। नागपुरात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट। पुढील 2 दिवस गारपीट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता। गरज नसताना घराबाहेर न पडण्याचं आवाहन।